केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? क्वाशिऑर्कर. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ॲनिमिया किंवा लोह कमतरतेचा रक्तक्षय. कोवळ्या सूर्यप्रकाशात त्वचेखाली कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते? ड जीवनसत्व. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? के जीवनसत्व. कोणते जीवनसत्वे मेदद्राव्य असतात? अ आणि ड. मानवात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? 23. मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? XX. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर. सस्तन प्राण्यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4. धमन्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त असते? शुद्ध रक्त. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? गडचिरोली. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? वैनगंगा. गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा. MTDCचा अर्थ काय आहे? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावा शेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कोणते शहर महाराष्ट्राचे उपराजधानी म्हणून ओळखले जाते? नागपूर. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? महाबळेश्वर. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? 6. अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? सिद्धटेक. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. महाराष्ट्रास किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर. 26. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? शेकरू. 27. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 28. पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. 29. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? 9. 30. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? गवा. 31. कुंभार्ले घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कराड, चिपळूण. 32. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर. 33. गुगामाल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. 34. पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? सातारा. 35. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? शिवसागर. 36. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौ किमी. 37. उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? लातूर. 38. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. 39. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? अहमदनगर, नाशिक. 40. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? महाबळेश्वर. 41. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? 1996. 42. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. 43. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1646 मीटर. 44. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. 45. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. 36. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. 37. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाते? औष्णिक वीज. 38. महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा किल्ल्याचे सध्याचे नाव काय आहे? रायगड. 39. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. 50. महाराष्ट्रातील नद्यांचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो? सह्याद्री. 51. महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? 17%. 52. विदर्भाला काय म्हटले जाते? वन्हाड. 53. भारताचे औद्योगिक राजधानी म्हणून कोणाला ओळखतात? मुंबई. 54.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीत समांतर असा कोणता पर्वत आहे? सह्याद्री. 55. सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट. 56. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणतं आहे? सालहेर. 57. टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? पाचगणी. 58. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन वाहिनी कोणत्या नदीला म्हणतात? पंचगंगा. 59. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? नंदुरबार. 60. गोदावरीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? नाथसागर. 61. कोयना नदीवरील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय? शिवसागर. 62. महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारी एकमेव नदी कोणती? तापी. कोणती नदी खोल घळईमधून वाहते? नर्मदा. 64. प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कुठे गोदावरीस मिळतो? नेवासे. 65. कोकणचे हवामान कसे आहे? सम व दमट. 66. महाराष्ट्र पठारावरील हवामान कसे आहे? विषम व कोरडे. 68. महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? आंबेसरी. 69. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली. 70. महाराष्ट्रातील सर्वात अधिक तापमान कोणत्या ठिकाणी असते? चंद्रपूर. 71. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? नायट्रोजन. 72. रेगूर मृदा कोणते पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे? कापूस. 73. कोणत्या मृदेमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते? काळी मृदा. 74. जांभी मृदा कुठे आढळते? सह्याद्री पर्वत. 75. अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? खानदेश. 76. अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? खानदेश. 76. महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर. 77. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मुळेगाव. 78. कोणत्या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो? आयर्न पेरॉक्साईड. 79. जांभी मृदेत प्रामुख्याने कशाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात? फळबाग. 80. आर्द्र पानझडी अरण्यातील प्रमुख वनस्पती कोणती? सागवान. 81. महाराष्ट्राच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वने आहेत? 21%. 82. पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने किती टक्के वनांखाली असणे गरजेचे आहे? 33%. 83. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. 84. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर. 85. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आगपेटी तयार करण्याचे कारखाने कुठे आहेत? अंबरनाथ, ठाणे व नागपूर. 86. आगपेटी व काड्यांसाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? सेमल. 87. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वात मोठे कागदाची गिरणी आहे? बल्लारपूर. 88. विडी उद्योगासाठी कशाचे पाने वापरतात? तेंदू, आपटा. 89. कुसुम पळस वृक्षापासून काय तयार करतात? लाख. 90. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघ. 91. कातडी कमावण्यासाठी या झाडाची साल वापरतात? हिरडा. 92. कात निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू रोड. 93. आधुनिक पद्धतीचे वराह पालन केंद्र कुठे आहे? बोरिवली. 94. गाईच्या दुधात कशाचे प्रमाण जास्त असते? कॅरोटीन. 95. महाराष्ट्रात केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. 96. महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना कुठे आहे? देवनार, मुंबई. 97. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते? भंडारा व गोंदिया. 98. महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. 99.
भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले? मांजरी, पुणे. 100. महाराष्ट्रात ऊस उत्पादनात आघाडीचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. वारंवार रिपीट